तर तिकडे अकोला लव जिहादच्या घटनेने हादरलाय। मुस्लिम तरुणानं हिंदू मुलीला 5 दिवस घरात डांबून ठेवलं। खदान पोलिसांकडून तरुणीची सुटका करण्यात आली। जमीर काझी आधीच विवाहित आहे आणि एका मुलाचा बाप आहे। गेमिंग ॲपवर हरियाणाच्या तरुणीशी त्यानं मैत्री केली। प्रेमाच्या जाळ्यात ओढून हरियाणातून तिला अकोल्यात बोलावलं। भाऊ बहिणीच्या शोधात हरियाणातून अकोल्यात आली। हिंदू संघटना आणि पोलिसांच्या मदतीने त्या तरुणीची आता सुटका करण्यात आली। सध्या जमीर काझी पोलिसांच्या ताब्यात आहे आणि त्याला आता हरियाणा पोलिसांना ताबा दिला जाणार। ह्या मुलीचा आणि त्या मुलाचा आमच्या भागामध्ये पाहणी केली असता ती मुलगी आणि मुलगा जो आहे तो आम्हाला मिळून आला। त्यांना आम्ही पोलीस स्टेशनला आणलेला आहे आणि संबंधित फरीदाबाद जिल्ह्यातील सूरज जे पोलीस स्टेशन आहे तिथले ठाणा प्रभारी आहे त्यांच्याशी मी बोललो। त्यांनी त्यांची टीम जी आहे ती तिथून रवाना केलेली आहे। आम्ही त्या मुलीला तिची वैद्यकीय तपासणी करून आपल्या इथल्या राज्य महिला गृह आहे त्या ठिकाणी आम्ही दाखल केलेला आहे आणि पुढील कारवाई आम्ही करीत आहोत। तो 4-5 दिवस अगोदर त्या मुलीला घेऊन आला तर त्या मुलीसोबत काय घडलं, त्याचं लग्न झालेलं आहे, 2 मुलं असून तो त्या घरात राहिला तर त्याच्या आई, त्याचे वडील, त्याच्या परिवारातल्या लोकांनी त्याला का म्हटलं नाही की ही मुलगी कोण आहे, तर त्याचा कोणाकोणाला सपोर्ट आहे, तो इतक्या दुरून त्या मुलीला घेऊन आला, तिला सपोर्ट करत आहेत, तर यामागे कोण कोण फायनान्स करत आहे, त्याला पैसे कोण पुरवत आहे, कोणत्या संघटनेच्या मागे आहेत, तर हे सगळं लव जिहादचं प्रकरण आहे।